श्रींच्या मंदिरात बौद्ध पौर्णिमा उत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात आला तर जय गजानन माऊली। बौद्ध पौर्णिमा उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात रात्री 8 ते 10 या वेळेत हरिभक्ती परायण रवींद्रबुवा केद्रे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या गावी झाला होता। त्यांचा जन्म राजघराण्यात झाला होता व त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन राजा होते। आईचे नाव महामाया, पत्नीचे नाव यशोधरा व मुलाचे नाव राहुल असे होते। वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी घर संसाराचा त्याग करून ज्ञानाच्या प्राप्तीकरिता तपश्चर्या केली। बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी असे 3 संदेश त्यांनी मानवी जीवनाचा उद्धार करण्याकरिता दिले। बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा हा त्यांच्या जीवनातला खूप महत्त्वाचा दिवस, कारण की याच दिवशी त्यांचा जन्म, याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली व याच दिवशी त्यांचा महापरिनिर्वाण सुद्धा झाला। भगवान बुद्धांच्या प्रज्ञाशील करुणा या 3 तत्वांचा अंगीकार करून त्याची अंमलबजावणी दैनंदिन जीवनात केल्याने खऱ्या अर्थाने सुखाचा शोध लागण्याकडे वाटचाल सुरू होते। कीर्तनाकरिता घेतलेला अभंग धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी। बुवांनी या अभंगावर सुंदर चिंतन करून भगवान गौतम बुद्धांचे विचार लोकांना समजून सांगितले। वेगवेगळे दृष्टांत व सिद्धांत देऊन आधुनिक भाषेत केलेले कीर्तन मनाला खूप आवडले। भगवान गौतम बुद्धांनी दाखवलेल्या शांतीच्या मार्गावर चालल्याने आपल्या जीवनात एक क्षण सुद्धा दुःखाचा येणार नाही व आपल्याला खरं जीवन काय आहे हे समजून जाईल हे नक्कीच। आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली।